तर भावानं 6 वाजल्यात 4ला जायचं प्लॅनिंग केलेलं अजून कशात काय नाही. एस के आर अंड्याचा अजून आंघोळ करायचा आहे. की जाधव कुठं संडास जाऊन आलाय आंघोळ करायला जागा नाही म्हणाला. आता इथं आंघोळ करायला आला आमच्या रूमवर. याने आमची रूम आहे बघा. घाण झाल्या सगळी 2-3 दिवस आम्ही इथंच आहे त्यामुळे घाण झाल्या. आणि इथला विषय खरा म्हणजे मी आज उठलोय लवकर का तर इथं आपल्याला सनराईज बघायला मिळणार आहे. खतरनाक इथनं सनराईज होतोय. आणि इकडं आपला ड्रोन पण सोडला आहे सिद्धूनं. इकडे सिद्धू पण आहे बघा. व्ह्यू जबरदस्त आहे. तो उभारल्यानंतरचा नजारा एकदम खतरनाक आहे. याच्यासाठी मी उठलोय लवकर आणि बघूया तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करतो सनराईज. काय माहिती डायमेन्शनचं वाटतं गाडीचं. वाढू दे की काय तर असते गाडी सेफ राहते रे ने बारीक मध्ये ढकल्याला ते सेफ राहते रे. पुढच्या जी सेफ राहते आपली सेफ राहते. मागे एक लावला नाही झालं पुढे एक लावला लोकांचे बी काम होतं. बसा तुम्ही बसा. कुठं आपला हो ना कधी आज जायचं कुठे जायचं हा 1 2 3 टाकला उतरला लाव जा. मित्रांनो नमस्कार. तर आता हम्पीचा आमचा दुसरा दिवस काल पूर्ण झालेला आहे. तर बऱ्याच गोष्टी आम्ही फिरून झालेल्या आहेत आमच्या हम्पीमध्ये. तर आता आमचा तिसरा दिवस आहे. तर आम्ही आज चाललेलो आहोत बदामी या ठिकाणी. इथून एक 100 किलोमीटरच्या अंतरावरती बदामी आहे. आणि त्याच्या अगोदरच आपल्याला पट्टदकल्लू या नावाचं एक मंदिर आहे मोठं काहीतरी. ते मंदिर आपल्याला पाहायचं आहे. खूप प्रशस्त जागेमध्ये असं मंदिर आहे. ते जुनं आहे एकदम प्राचीन. हम्पीपेक्षा सुद्धा 600-700 वर्ष जुनं त्या ठिकाणी ते मंदिर आहे. तर चला आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. तर तर आम्ही आता पट्टदकलला पहिला बदामीच्या इथं जाणार आहे बघा. आणि आता आम्ही हम्पी सोडणार आहे. आणि आज आमचा तिसरा दिवस आहे. मी पहिल्यांदा 3 दिवस कुठं तर बाहेर फिरायला गेलो. लेबारी वाटाले आज. तर आज संध्याकाळी घरला पण जाणार आहे निवांत. त्यामुळे आज आपला लास्ट डे आहे. आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. आणि आतापर्यंत जर का व्हिडिओ सगळं बघितलं असला आवडलं असलं लाईक करा. यूट्यूबला बघत असला सबस्क्राईब करा. फेसबुकला बघितला असला फॉलो करा. आणि मित्रांच्यापर्यंत पण शेअर करा. आणि तुम्हाला बदामीबद्दल काय अजून इथलं एक्सप्लोर करणार असला येणार असला माहिती हवी असली तर मला डायरेक्ट मेसेज करा. मी तुम्हाला मला जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगतो. महाराज की जय. फोटोग्राफरला फोटो नारळ फोडले नारळाचं गाडच गेलं सिद्धूत टाकला हे टाकलाय आता आम्ही. आणि 4 दिवसांनी केरळचा 4 लावतो आणि मग नारळाचं आता तर नाश्ता करायला थांबलोय बघा आम्ही. म्हणजे जाताना थांबलेलो त्याच ठिकाणी आत्ता नाश्ता करायला परत थांबलोय. आणि भुका पण लागल्यात. लवकर उठले जायचं म्हणून. आज येणं शर्ट चांगला. आज ड्रेसिंग चांगलं करायला नाही. चड्डी घातलाय. तोंडावर बोलते मी पाठीमा बोलत नाही. आज सिद्ध्याने ड्रेसिंग चांगला केला. ह्याचा चांगला आहे सोड. ह्याचा काय म्हणत आज यांचा पण चांगला आहे. माझा कायम दूध टाकायला जाते तसा आपला ड्रेसिंग आहे कायमचा. तसं ह्याचा पण चांगला आहे. कासारचा पण काय एवढा खास नाही. सीताराम जियांचा ड्रेस बघा. नाश्ते में क्या क्या है? पुलाव इडली डोसा है क्या? बैठो देखो ऑर्डर कितना होता है सभी. ए बैठो ए बसा इधर टेबल. तर आम्ही या रोडला आहे आणि इथं हम्पीच्या इथे एक टोल नाका आहे बघा. इथं टोल नाक्यावर आता गाड्या आहेत.
आपल्या कोवणीच्या टोलनाकर गार्डन आहेत, हॉटेल आहे, तसं इथं गाडा आहेत. नाश्ता एकदम क्वालिटी आणि खतरनाक आणि एकदम स्वस्त मिळते. एकदम बजेटमध्ये आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे खरं म्हणजे. खाल्लेल्या त्यामुळे जरा समाधान वाटतंय. त्यामुळे कधी आला असं इकडच्या भागात आणि ट्रिप वगैरे केले तर आपले गाडा असतात इथं नाश्ता करा आणि QR कोड स्कॅन करा आधी आणि मग नाश्ता करा. नाश्ता कसा होता? एकदम आवडला आपल्याला, मस्त वाटतं. इकडे येऊन इकडं नाश्ता करायचा. आपल्या इकडचं काय तर झांगप्यांग मागचीला आला काय तर झांगप्यांगच मिळते मध्ये. धड इकडचं पण मिळत नाही आणि धड तिकडचं पण मिळत नाही. समाधान वाटला नाश्ता करून. तर नाश्ता केलाय मस्त की चहा पिणार आणि आम्ही बसणार एकटा. आता कुठल्या मंदिरला जायचं रे? हो कुठल्या मंदिरला जायचं आहे राहुलला? पट्टदकलला जाणार आहे आता डायरेक्ट इथनं. पट्टदकल बदामी आणि त्यानंतर घरला समाधानात जाणार आहे डायरेक्ट इथनं. तर आता मी डायरेक्ट पट्टदकलला जाणार आहे. पट्टदकल्लू असं नाव आहे ते, मला उच्चार करायला येणार, समजून घ्या. पट्टदकल्लू किंवा पट्टदकल्लू असं काय तर म्हणतात. मग ते कन्नड आपल्या इकडचं आहे, मराठी वेगळं पडते. मला जसं म्हणायचं तसं मी म्हणतोय. त्यामुळं आता तिकडे जायचं आहे आणि बघायसाठी आता रोडच आहे आपल्याला हायवेला. त्यामुळे एवढं काय असं व्ह्यू वगैरे चांगला लागणारा हायवे. त्यामुळं काय हायवे टू हायवे आपल्या इकडे रस्ता आहे तसं जाईल. जर का काही वेगळं आलं तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर भेटूया डायरेक्ट पट्टदकलमध्ये. तर आम्ही आता पट्टदकल्लू मंदिरामध्ये आहे बघा. आणि असलं खतरनाक आहे, पहिल्यांदाच बघाले मी पण. जबरदस्त मंदिर आहे. तिकडच्या साईडला तुम्ही बघू शकता सा इथनं. तुम्हाला आता जवळ जाऊन पण दाखवतो. इथनं पण बघा उतरले सगळेजण. आता इकडं चालू झाले बॅगा उतरी खायला चालू झालाय. सगळं दणका झाला. इकडं मजगी घेतलाय. मजगी म्हणजे ताक कन्नडमध्ये म्हणतात. आमच्या दुकानात पण लय असते. तर क्वालिटी आहे एकदम जबरदस्त लागलं ना. तेवढंच पिलो वगैरे एकदम खतरनाक आहे, विशाळ. चला चला. तिकीट काउंटर काय आहे त्याचं? नाही आज तिकीट नाही रे. तर आता आपण मंदिराच्या मध्ये एंट्री केलोय आणि इथं काय कारणास्तव 360 कॅमेरे त्यांनी चालत नाही. म्हणजे इथं काहीतरी नियम आहे. ते नियम आपण स्वतःच पाळायला पाहिजे. जर का आपण रूल ब्रेक केलं तर ते आपल्या म्हणजे भारतातली संस्कृती किंवा वास्तू आहेत त्यांचं शोभा जाते किंवा असं काय कशासाठी. तर त्यांचा एक प्रोटोकॉल असतोय तो स्वतः जर का आपणच पाळला नाही तर बाहेरचे लोक येऊन कसे पाळतील त्याचा पण विचार करायला पाहिजे. आणि ज्या त्या ठिकाणी तुम्ही पण जाताय तिथले काही नियम असतील तर ते स्वतः तुम्ही पाळत जावा. या मंदिर एवढं भारी दिसायला आले लांबनं, खतरनाक. आणि इथं काहीतरी असं फंक्शन आहे त्याच्यामुळे इथलं आज तिकीट पण आपल्याला पूर्णपणे फ्री आहे. त्याच्यामुळे आपल्या इथे 500 रुपये वाचल्यात बरोबर. आणि त्याचा आनंद तर वेगळा आहे. स्वच्छता इथं एकदम भारी आहे बघा. एकदम जबरदस्त स्वच्छता आहे. आणि इकडं सहली भरपूर येतात लहान मुलांच्या म्हणजे शाळेच्या वगैरे. कधी एकदा मंदिर असं जवळ जाऊन बघीन असं झालं. आणि तुम्हाला पण होईल तेवढं दाखवतो. शूटला शक्यतो जास्त इथं परमिशन नाही, फक्त मोबाईल अलाउड आहे. त्यामुळे आपण 360 कॅमेरा तिथं ठेवला आहे. त्यामुळे जरा असं समजावून घ्या. ह्याच्यामध्ये जसं फुटेज येते तसं मी तुम्हाला दाखवतो. इथं भरपूर अशी मंदिर आहेत. शिवलिंग पण किती शिवलिंग आहेत काय मोजायचं तुझं म्हणजे परफेक्ट असं माहीत नाही. ह्या साईडला बघितला तर इकडे एक मंदिर आहे. त्यानंतर इथं मंदिर आहे काय मोठं. हे पण त्याची शिल्पकला बघण्यासारखं एकदम उत्कृष्ट आहे आणि एकदम कोरीव काम केलेलं आहे बरोबर. त्याच्या पाठीमागे एक मंदिर आहे. त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे एक बारकं मंदिर आहे. त्यानंतर हे इथं एकदम मोठं मंदिर आहे. परत तिथे एक छोटं मंदिर आहे त्याचं पण काम चांगलं आहे. त्याच्यानंतर ते एकदम मोठं मंदिर आहे पाठीमागचं ते पण एकदम भारी आहे. आणि हे लास्ट म्हणजे शेवटचं आहे ते सगळ्यांच्या मंदिरापेक्षा ते मोठं वाटायला आहे मला. तर इकडं छोटी छोटी अशी भरपूर मंदिर आहेत. एकदम बघण्यासारखं आहे. आणि पुरातन काळात हे कसं बांधलं असेल ह्याचाच विचार पडतोय. आणि काय शब्द नाहीत असं बोलायला, एवढं भारी आहे इथं. आणि आल्यावर समाधान वाटतंय. फक्त आता विषय झाला आहे काय ऊन लागायला लागले जास्त त्यामुळं त्रास व्हायला लागला आहे. तरी पण हे बघायला चांगलं वाटायला लागलं आहे. तर नंदी एक बघायला आले आणि जबरदस्त आहे बघा. आणि एकदम देखणं आणि सुरेख मूर्ती आहे. बघायला एकदम भारी वाटते. तर आता कुठलं मंदिर होय? पट्टदकल्ली मंदिराजवळ आम्ही इथं म्हणजे आता सगळं बघितलो. कंटाळा आलाय, ऊन तीन भरपूर लागायला आले म्हणून इथं लावलेल्या नारळाच्या झाडाखाली मी मस्त असं विश्रांती झाली. आणि ते पण लॉनमध्ये
शांत वातावरण एकदम भारी वाटते आणि व्ह्यू बघितला असा तर एवढा जबरदस्त आहे. हो बघा मंदिरं सगळे आपल्याला मंदिर इथं बघायला मिळतात. खतरनाक विषय आला आणि इथे मी निवांतपणे रेस्ट घ्यायला आलोय, विश्रांती घ्यायला आलोय गवतामध्ये. तर आता आपण इथनं जायचं आहे सरळ बदामीला. बदामीत आपण ते रावडे रावटर पिक्चरमध्ये जे शूटिंग ते कुठं कुठं केलं ते पॉईंट आहेत ते तुम्हाला मी दाखवतो आणि ड्रोन शॉट वगैरे सगळं दाखवतो तिथलं पण. आणि बदामीतनं आपण सरळ घरला जाणार आहे आज, कारण की 3 दिवस आपण सलग घराच्या बाहेर आहे, त्यामुळे घरातली दोन्ही हातानं शंख करत असणार आहे. त्यामुळं आजचं आपण एंड करायचा ट्रिपचा आणि घरला जायचं आहे. तर भेटूया डायरेक्ट आता बदामीवर. तर भावाने इथं भाकऱ्या कसल्या आहेत बघा. ह्या भागातली भाकरी कशी असते बघा. आपल्याकडे रश्श्यात कुस्करून ज्या भाकऱ्या खात्यात ती इथं बहुतेक कडकडीत करून देतात वाटतं तिने. तर आम्ही आता इथं जेवायला थांबलोय. काय काय जेवणाचा काय काय पॉईंट आहेत बघूया. निखिल का सर कसं वाटतं शूट बीट घेतला हा चोरून चोरून. इथं जेवायला थांबलोय आणि आपल्याला घरगुती जेवण आणि फक्त 90 रुपयामध्ये जेवण मिळणार. आणि कसलं जेवण आहे तुम्हाला दाखवतो. फक्त आणि फक्त 90 रुपयाला व्हेज जेवण. आणि तुम्ही बसाय सिटिंग अरेंजमेंट कशी आहे बघा. सगळेजण व्यवस्थित बसल्यात. आणि इथं पट्टकल हे आपण इथं बघायला आलोय. ह्याच्याबरोबर समोरचे पार्किंग असते त्याच्यासमोर इथं एक हे आहे छोटंसं हॉटेल आहे, रेस्टॉरंट. आणि आपल्याला इथं सिस्टीम कशी आहे बघा जेवणाची. ते पत्रावळीमध्ये जेवणाची सिस्टीम आणि काय काय आयटम आहे तुम्हाला मी दाखवतो. कधी इकडं आला तर इथं जेवा असं माझं रिकमेंडेड आहे. कारण की 90 रुपयाला जेवण म्हणजे काय विषयच नाही हो. एकदम स्वस्त आणि मस्त. बघून तरी चांगलं वाटायला आलंय. टेस्ट करून तुम्हाला मी सांगतो. आप इंस्टाग्राम यूज करते हो क्या?